नमस्कार मित्रांनो, मी ओम आणि आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज सकाळी खूप लवकर मी शेती आलेलो होतो आणि आपलं पाणी देणं चालू आहे गव्हाला. पहिले आपण इकडं मेथी वगैरे टाकून घेतलेली आहे इकडं आणि दांड वगैरे मारले होते. सकाळीच खूप लवकर आलो होतो मी, पप्पा, आई बी. आपण पहिले दांड मारून घेतले, मेथी वगैरे टाकली आणि इकडे भिजवलेले. फक्त इकडचे 2-3 राहिलेले आहेत कारण त्याच्यात बी नाही पुरलं, तर आता बिया टाकायचं असं संध्याकाळून आणि भिजवून पण घ्यायचं आहे. तर आज रविवार आहे, आज शेवटचा हप्ता म्हणजे शेवटचा दिवस आहे सकाळच्या लाईटीचा. तर आज सगळं भिजवून घ्यायचं आपलं गहू. तर एक फटा गेलेला आहे, एक दुसरा म्हणजे नेमकं सुरू केलेला आहे. आणि आता मला शेवटी जावं लागेल कारण इथून तर नाही कळणार की पाणी पोचलं की नाही. आता मी इकडे जातो आणि आपले आता ब्लॉग पण आता डेली टाकायचा असं विचार करतो मी, कारण मी खूप दिवसापासून विचार करू लागलो की ब्लॉगिंग स्टार्ट करायची. आणि आज ते दिवस निघलाच, कारण मी आता असंच बसलो होतो. भाऊ पण आता शेवटचं 1 किंवा 2 पाण्यात वर येऊन जातो. गाडी पण तिकडं बाबळीखाली सोडलेली, बाईकला तिकडं चरत आहे. सकाळी खूप लवकर आल्यामुळे आता आपले कामं बी झालेले आहेत. बघा, दांड मस्त लगे पप्पाने मी पाळले. आणि आता गहू बी भिजवून घ्यायचा आज, कारण शेवटचा दिवस आजचा. मग रात्री लाईट येते आणि रात्री आपल्याला इतक्यासाठी यायला पडतळ बी खात नाही. गव्हाचा आहे शेवटचा फाटा, म्हणजे पहिला हे झालेला आहे, दुसरा सुरू करून दिला आहे, आता येईल हळूहळू. आणि आपली यावर्षी लवकर कामं झाले, खूपच लवकर झाले. आता मी थोडा उशिरा फोडला म्हणून इकडं पाणी बी आलं आहे बघा. अशी चुकी होती कधी याची ध्यान ठेवावं लागेल. आणि चला मग बघू काय होते आजच्या ब्लॉगमध्ये. आता पप्पा शेती आले होते आणि पप्पांनी मला सांगितलं की बैलाची चारा पाणी करायची आणि झाडाखाली बांध. तर मी आणले बैल, झाडाच्या खाली बांधले आणि चारा पाणी करून त्यांना कुटार बी टाकलं. कुटार खूपच भारी आहे, कारण याच्यात एक पण अशी काडी नसल्यासारखीच आहे. आणि पप्पा आता तिकडे गहू भिजवत आहेत, कारण मला आता घरी जायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे आणि पप्पाला लग्नात जायचं आहे. तर आता बैल इथं शेती राहणार आहेत. मी एकदा येईल शेतीत असा चक्कर मारायला. आणि पप्पा गहू भिजवत आहे आणि आपले हरभरा बी झालेलं आहे. आपण हरभऱ्याच्या रानात असं टाळकं पेरतो आम्ही, दरवर्षी पेरतो तसं. आणि याचे टाळकं बी होते बरंच आम्हाला. याच्यात 7-8 कट्टे टाळकं आणि 32 कट्टे हरभरं झालेले. आत्ताच काल का परवात नेलेलं आम्ही हरभरं. आता टाळकर न्यायचं आहे. आणि ते बघा कुटार, आणि कुटार पण आता बरंच मोठं पडलेलं आहे यावर्षी. आम्हाला असं वाटलेलं बी नव्हतं की यावर्षी आम्हाला हरभरं होतील म्हणून. हरभरं खूपच वाढले होतं, पण मग आम्हाला असं वाटलं की 10 कट्टे बी होणार नाहीत, पण झाले. 32 कट्टे झालेलं आहे. आणि वावर फक्त 2च एकर आहे. असा ॲव्हरेज बराच चांगला आलेला आहे, आम्हाला असं वाटलं बी नव्हतं. आणि चला मग यावर्षी हिरवाड पण खूपच झालेलं, म्हणजे असं टाळकं खूपच याच्यात जास्त झालेलं आहे. टाकायचं होतं कमी, पण जास्ती पडलेलं, कारण पहिल्यावर पेरलेलं आहे हे एवढं 2 एकर. कारण इथं ट्रॅक्टर येत नव्हता, इथं कापूस होता इकडच्या साईडनं आणि इकडून हळद होती. आपली हळद पण आलेली आहे. आता काही दिवसात हळद पण येणार आहे. आणि आता बोर बंद करतो. आणि पप्पा, हे बघा पप्पा आवाज देत आहेत. आणि हां हो, आता दोन्ही पण मोटरी बंद करायची. हळद बघा आलेलीच आहे. आता कमीत कमी तरी पण महिनाभर लागतोच आपल्याला पुरी खाली बसू द्यायची, माल बी पकू द्यायचा आहे पुरा. आणि यावर्षी आपल्याला मोटरी पण खूपच परेशान केलेले आहे, बोरनं खूपच जळालेलं आहे. आणि आता शी बंद केलेली आहे बोरची, विहिरीवरली बंद करायची आणि मग घरी जायचं, जेवण वगैरे करतो आणि मग आराम वगैरे करतो. पप्पा लग्नात जायचे त्यावर, म्हणजे आज 2-3 लग्न आहेत आणि जावंच लागते. अशी लग्न आहेत, मूळपत्रिका असल्यासारखंच. चला मग भेटू घरी गेल्यावर. आत्ता मी या विहिरीवर आलो होतो आणि पप्पाने मला एक व्हिडिओ दाखवली ज्याच्यात धामीन होती या विहिरीत.
खूप मोठी होती. आता हे 4-5 दिवसाचीच गोष्ट आहे. लाल भडक होती खूप मोठी. आता या एरीवर आले की अशी भीती वाटायली आणि खूप म्हणजे भीती तर राहणार थोडी थोडी. धामण तेवढी काही करत नाही कारण की त्याच्यात विष नसते, तर तेच भीती तर राहतेच. मोठी होती खूप. पप्पा गाडीकडे गेलेले आणि यावर्षी आपले काम पुरे झालेले आहेत. बटाट्या पूर्ण याचून एका जागी टाकलेले आहेत कारण आता हळदीची पण सोय करायची आहे. हळद तिथं उकळायला टाकतो आपण म्हणून, आणि गहू पण येतो तोपर्यंत. आता पप्पांनी घरी चाललो. कामं असे पूरच झालेले आहेत. टाळकं आणलेले माळा कळलेलं पुरं टाळकं आणलं आपण एका दिवशी. म्हणजे कापलं बायाने, मग बाहेरलं माणसाने आणि मग आम्ही आणलं ट्रॅक्टरने. आता इकडचे काम पुरं झालेले आहेत. हळदी काढायची आणि चला मग बघू काय काय होतं. पप्पा बी निघलेले, गाडी पण सुरू केलेली. आता आपण शेती आलो होतो. मोटर वगैरे सुरू करून दिलेली आहे आणि मोटर सुरू करू केल्या तिथं पाणी जात आहे. एक सेकंड थांबा. आता तुम्ही बघितलं जसं की तिथं पाणी जात होतं. पुरी छडी निसटली होती. बंद करण्यासाठी बंद करावं लागली कारण असं बसत नव्हती छडी. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि मी आलो शेती. आता राहिलेला गहू भिजवून घेऊ आणि मग आपल्याला बैल पण न्यायचे घराला. बैल बाबी खालीच होते इतक्या वेळ. आपल्या मोटरी आता सुरू करायच्यात आपल्याला बोरच्या पण. पाणी साठवून ठेवायचे. हे बघा मोटर सुरू झालेली आणि हे गहू. चला भिजवून घेऊ गहू. आता झाला असं की खूप पाणी तर चाललंय पण कोणत्या बटाला चालले काय लक्ष नाही मला, म्हणून मी पुरेच 2-3 साचे एका सोबतच लावून दिले. खाली कळतच नाही की कोणता पटाल पाणी आले म्हणून, आणि आतमध्ये जावं लागत होतं. आतमध्ये गेलं तरी काय कळेल जातं पाणी कोण येईल म्हणून आता 4-5 लावले. आई आहे तिकडे उभी, आई सांगल पाणी आले म्हणून, मग मी डायरेक्ट मोटर बंद करून टाकतो. आणि आता मी चाललो बोरची मोटर सुरू करायला. खूप भयंकर ऊन तपला आज कारण उन्हाळाच लागलेला आहे ना. आणि आता मी इकडं बोर सुरू करण्यासाठी आलो होतो आणि खूप दिवस इकडे आलो नव्हतो मी हळदीकडे, आपल्या या हळदीकडे. तर अजून तिचा पाला पण नाही पडलेला आहे आणि आम्ही खूप दिवस पाणी बी बंद नव्हतं केलं. खूप दिवस म्हणजे चालूच होतं इथं. आणि इकडं आमच्या शेजाऱ्यांनी लवकर बंद केलं होतं. त्यांची हळद आता काढण्यासारखी आलेली आणि आमच्या हळदीत टाइम आहे. ठिंबक पण गोळा करायचं राहिलेले सध्या अजून. आणि याचा एकदा पाला बी पाडायचा आहे, बाया फिरवायच्या त्यानं कारण तणकट आहे, हळद जळणार नाही. आणि तिकडं आपले पळाटे वगैरे होते त्या बी येचून घेतल्या, खोडक्या सॉरी. आणि तिथं कुटार होतं, ते कुटार पण घेतलं काढून आपण. सगळं कुटार आपण घरी नेऊन टाकले यावर्षी. उन्हाळ्यात असं एक बी काम नाही राहिलं आपल्याला आता. आणि आता मी गव्हाला सगळेच पाटे फोडण्यासारखे सगळे फोडून दिल्यासारखेच आहेत. आणि आता आई खाली उभी आहे. आई सांगल पाणी आले म्हणून खाली, आणि मी मोटर बंद करून टाकतो. आता 4:30 तर झालेले आहेत. अर्ध्या घंट्यात लाईट जाते. बोरला पण खूप पाणी येत नाही, थोडासा बोर सुरू केलेला आहे आता. चला बघू. यावर्षी आपण झाडं पण थोडे घासळले इकडचे कारण थोडे तोंडाला वगैरे लागत होते गाडीवर. मला दाखवतो, हे बघा ते पाट इकडं, हे बोरीचं झाड. म्हणजे हे तोंडाला लागत होतं, इकडून वाटण जातानी तोंडाला लागत होतं. इकडचे बी बरेच झाड ढासळले. पारडा एक पण नाही, पण ढासळले. जसं की आता हे लिंबाचं झाड थोडंसं ढासळलं कारण की तोंडाला लागत होतं. आणि हे पण, आणि थोडे वानेरे पण थोडे परेशान करत होते. त्या झाडावर राहून पळाडाचे बोंड वगैरे खात होते, घाटर तसंच, म्हणून थोडं साफ केलं. आणि आता गहू पण भिजत आलेच आहे. बोरची मोटर पण सुरू झालेली, विहिरीत पाणी पडत आहे. कामं सगळेच उरकलेली सध्या.
आणि पप्पा पण लग्नाला गेले आज. चला भेटू. ते बघू आता, पाणी गेलंच असं. आता आपल्या बोरचं म्हणजे विहिरीतलं पाणी सगळं संपलेलं होतं आणि गहू पण भिजलेलाच आहे, पुरा झालेच. आता सगळं गहू तर भिजलेलं आहे. पाणी आता बोर सुरू आहे, थोडा थोडा म्हणजे 2 बोर आहेत तसे चालू आहेत. आणि गहू पुरा भिजलेला आहे. आता अजून 8-15 दिवस बाकी. 8-15 दिवस तर पाहायची गरज नाही, तोपर्यंत पाणी खूप येते खालच्या एरियाला, या एरियाला आणि पलीकडल्या एरिया. 3 विहिरी आहेत तशा आणि 2 बोर. तसं पाणी साठते आपल्याजवळ. आणि गहू मेथी वगैरे सगळं आपलं होऊन जाते. आणि आत्ताच मी मोटर बंद केलेली आहे. पुरं काळं पाणी येत होतं. मोटर सगळी गाळत आहे म्हणून. चला आता मी बैला सोडले होते थोडेसे, पाणी वगैरे पाजलं त्यांना आणि गजरा गवतामध्ये सोडून दिलं. आणि गजरा गवत लावले असं. आणि ही खुली जागा झालेली पुरी. आणि आता पाणी संपल्यामुळं तर काही येरी तर काही काम नाही. घरी गेल्यानंतर बसलो, बैला चरतात थोडा वेळ आणि मग आपण बैला घरी घेऊन जाऊ. बैलगाडी शिस्तीच ठेवायची, कारण मी मोटरसायकल आणलेली स्प्लेंडर. आणि हे आम्ही असंच पैदल आलो होतो एकदा इकडच्या साईडनं, तर इकून एका काकाचे आम्ही थोडेसे ते मागून आणलं होतं. तर लावल्यानंतर इतका खेळता खेळताच लावलं होतं, तर इतकं झालेले आहेत. आणि आता झालेले आहेत 5 वाजलेले आहेत. लाईट पण गेलेली वाटते.